हाय हॅलो नमस्ते. तर आज तुम्हाला दाखवते मी माझ्या घरची मूर्त्या भगवान बुद्धांच्या. तर हे आहे बालबुद्ध. हे आम्ही आणलेले होते, नेपाळला गेलो होतो तिथे लुंबिनीमध्ये, जिथे भगवान बुद्धाचा जन्म झालेला होता. तिथून ही मूर्त आणलेली आहे. आणि हे आहे भंतेजी, मला नाव नाही आठवत आहे, आठवल्यावर सांगणार मी. आणि हे मूर्ती आहे जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं, तर त्या पोझिशनमध्ये मधली मूर्त आहे. ही मूर्त पूर्ण व्हाईट होती, तर मी याला कलर केलेला आहे. ऑरेंज कलर, हा गोल्डन कलर, हा ब्लॅक कलर हा मी घरीच दिलेला होता. पूर्ण व्हाईट कलरची मूर्त होती. हे बघा अशी. तर छान दिसत आहे. आता खूप दिवस झाले कलर दिलं होतं. आणि हे आहे छोटे छोटे बुद्धा आहे, हात जोडलेले आहे, वेगवेगळ्या मृदामध्ये आहे. आणि ही आहे पितळेची मूर्त. याला 15 वर्ष झालेले आहे ह्या पितळेच्या मूर्तीला. तेव्हा घेतलेली होती आम्ही. हे आहे भिक्षा पात्र. याला कोणत्या कोणत्या मूर्तीला टिक्का नसतो, असा या मूर्तीला टिक्का आहे. असं आहे ते. आणि हा आहे बाबासाहेबांचा पुतळा. तर हा याला झाले असेल 5 वर्ष. नेक्स्ट आहे हे व्हाईट कलरची मूर्त पिंपळाच्या पानामध्ये. ही आता जस्ट रिसेंटली माझा भाऊ बुद्धगयाला गेला होता, तर तिथून आणलेलं आहे. याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे बुद्धं शरणं गच्छामि. आणता आणता या मूर्तीचं थोडंसं नाक तुटलेलं. आणि मी या मूर्तीला व्हाईट आहे ना, मी याला छान कलर देणार, इथे ग्रीन कलर देणार. छान छान मी कलर केल्यावर तुम्हाला दाखवणार ती मूर्त. हा छोटासा बाबासाहेबांचा पुतळा. आणि ही पण मूर्त आहे. किती छान अशी बसलेली आहे बघा. तर असं आम्ही हे छोटंसं मंदिर आम्ही सजवलेलं आहे. मंदिर नाही म्हणता येणार, पण छोटंसं नमो बुद्धाय लिहिलेलं आहे. आणि इकडे आहे हा बाबासाहेबांचा पुतळा. हे सिंहासन त्यांचं. हा आम्ही त्याला पण 2 वर्ष झालेले. आणि हे गौतम बुद्धाची फ्रेम, हे बाबासाहेबांची फ्रेम, हे हंस घेऊन गौतम बुद्ध. आणि हे आपल्या माता रमाई आणि आपले बाबासाहेब. किती छान जोडी आहे ना. आणि नेक्स्ट इथे आहे गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचं. माझ्या घरचं तुम्हाला पिंपळाचं झाड दाखवते मी. हे पिंपळाचं झाड, त्याच्या खाली आम्ही मूर्त ठेवलेली आहे. तुटलेली होती मूर्त म्हणून आम्ही हे झाडाखाली ठेवली. आणि हे झाड आम्ही कापलेलं, सो म्हणून आता छोटंसं दिसत आहे. अजून एकदा तुम्हाला मूर्ती दाखवते. हे बघा, ही. ओके, बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.